राधानगरी तालुक्यातील ऐनी गावातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षणासाठी एसटी बस सेवेवर अवलंबून आहेत. मात्र सध्या ही बस सेवा बंद झाल्यानं विद्यार्थ्यांना दररोज 8 ते 10 किलोमीटर पायपीट करावी लागतेय. ऐनी पंडेवाडी मार्गावरील नागोबाचं झाड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोठ्या झाडाच्या फांद्या रस्त्यावर आल्यानं राधानगरी आगारानं गावाकडे येणारी एसटी बस सेवा बंद केली आहे. पंडेवाडी गावाच्या हद्दीत हे नागोबाचं झाड येतं. देवस्थानशी संबंधित असल्याच्या श्रद्धेमुळं या झाडाच्या फांद्या तोडायला ग्रामस्थ धजावत नाहीत. त्यामुळे एकीकडे श्रद्धा आणि दुसरीकडे गावाच्या मूलभूत वाहतूक सुविधेचा प्रश्न असा पेच निर्माण झालाय. पावसाळ्याच्या तोंडावर ही परिस्थिती अधिकच गंभीर बनली असून यामुळे विद्यार्थ्यांचं शिक्षण, महिलांची सुरक्षितता आणि नागरिकांची दैनंदिन कामं यावर विपरीत परिणाम होतोय. या पार्श्वभूमीवर ऐनी ग्रामपंचायतीनं पुढाकार घेत एसटीच्या राधानगरी आगार व्यवस्थापकांना एसटी बस सेवा तात्काळ सुरू करण्याबाबत निवेदन दिलंय. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन रस्त्यावरील अडथळा ठरणाऱ्या झाडाच्या फांद्या त्वरित हटवून मार्ग सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे. 16 जूनपूर्वी अडथळे दूर करून एसटी बस सेवा पूर्ववत सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ऐनी ग्रामस्थांनी दिलाय. एसटी डेपोला तक्रार दिलेली आहे आणि तिसने आम्ही सांगितले, मग ते तुम्ही सरकारला ते काय झाड सरकारला काढता येत नाही काय पीडब्ल्यू वाल्यासनी, तिने ते काढावं नाही पेक्षा आम्हाला 16 कृते ऐनी जिल्हा परिषदला सांगून जिल्हा परिषदकडे आम्हाला तो रस्ता चालू करून द्यावा. 16 तारखेच्या आत आमच्या मुलांचं, आमच्या गावची लोकसंख्या 2,500-3 हजार आहे. मग शाळेच्या मुलाचं ह्यांचं नुकसान मोठी व्हायला लागली. 16 तारखेला शाळा चालू होणार आहे. तोपर्यंत जर कधी शासनाने जर हिची दखल नाही घेतली तर आम्ही 16 तारखेला आंदोलन करणार आणि रस्ता उपोषणला बसणार. ऐनी ग्रामस्थांचा प्रश्न हा केवळ एका बस सेवेचा नाही, तर शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि ग्रामीण भागाच्या विकासाशी निगडीत आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असून ज्येष्ठ नागरिकांना उपचारासाठी ये जा करताना त्रास सहन करावा लागतोय. महिलांना प्रवासासाठी अडचणी निर्माण होत आहेत. केवळ झाडाच्या काही फांद्या हटवण्याचा प्रश्न सुटत नसल्यानं संपूर्ण गावाची वाहतूक व्यवस्था ठप्प होणं ही दुर्दैवी बाब आहे. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य आणि ग्रामस्थांच्या आशा पुन्हा एसटीच्या चाकांशी जोडल्या जाव्यात यासाठी प्रशासनानं तात्काळ निर्णय घेण्याची गरज आहे, अशी भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होतीये. एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे, राधानगरी.